सांगलीमधल्या प्रीतम ग्रुपकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली आनंद शाळा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे। ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये अनेकदा वृद्धाश्रमाची पायरी चढावी लागते, मात्र आनंद शाळेसारख्या ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक आनंदात जगतात। पाहुयात हा खास रिपोर्ट। आनंद शाळा अगदी नावासारखीच ही सांगलीतली आनंद शाळा। पाहायला गेलं तर हा एक वृद्धाश्रमच आहे, पण इथं शाळा भरते, घंटा वाजते, आणि एक एक करून हे ज्येष्ठ नागरिक एकत्र जमतात। राष्ट्रगीत होतं आणि मग सुरू होतात खेळ। आपली आनंद शाळा ही ज्येष्ठांच्या आनंदासाठी आपण उभी केलेली आहे आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देणे, म्हणजे स्वास्थ्य चांगलं देणे, निरोगी आरोग्य देणे हा आमचा आनंद शाळेचा उद्देश आहे। प्रत्येकाला आपल्या कर्तव्यामुळे, जबाबदाऱ्यामुळे आपला आनंद घ्यायचा राहून गेलेला असतो। आपण मुलांचं सगळं करत बसतो, आपल्यावर सांसारिक जबाबदाऱ्या असतात। मग आता हे जे निवृत्तीचं आयुष्य आहे ते पूर्ण आनंदात आणि आपल्या मनासारखं जगण्यासाठी तुम्ही आनंद शाळेत या आणि आनंदाने सामील व्हा आणि इतरांना पण सांगा। सांगलीच्या माधवनगर जवळ 2 एकरात अभिनय कामाजी यांनी ही आनंद शाळा सुरू केली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावं या संकल्पनेतून ही शाळा सुरू झाली आहे। ज्येष्ठांना आपलं आयुष्य हसत खेळत मनाप्रमाणे जगण्याची संधी ही शाळा देते। माझ्या मिस्टरांनी हा छान उपक्रम आकारलेला आहे। ज्येष्ठांनी जास्तीत जास्त ज्येष्ठांनी इथे यावे, आपलं उरलेलं आयुष्य छान घालावे, सोबतचे मित्र वगैरे इथे त्यांना भरपूर भेटणार। घरी कितीही असलं तरी आपण एवढं छान दिवस घालू शकत नाही। इथं भरपूर ॲक्टिव्हिटीज माझ्या मिस्टरांनी म्हणजे त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे। सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा। या आनंद शाळेत ज्येष्ठांसाठी अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात। योगा, झुंबा यासह करमणुकीचे कार्यक्रमही घेतले जातात। डावा पाय पुढे, उजवा हात पुढे आणि डावा हात मागे सुरू करते आहे आणि आकडे आहेत ते 6 वेळा, 1 2। त्यामुळे आनंद शाळेतला दिवस कसा जातो हेही कळत नसल्याची प्रतिक्रिया इथल्या ज्येष्ठांनी दिली आहे। काही दिवसापूर्वीच मला या आनंद शाळेची माहिती मिळाली आणि माझे व्याही आणि वीणबाई ह्या दोघंही इथे राहत असल्यामुळे त्यांच्याकडून मला इथली बरीच माहिती मिळाली आणि मी कधी इथे येते आणि याचा आनंद घेते असं मला जाणवलं आणि त्यामुळे मी इथे आलेली आहे। इथल्या सगळ्याच गोष्टी मला इतर जागेंपेक्षा युनिक वाटल्या। आम्ही रिटायर झाल्यानंतर विविध ठिकाणी फिरायला गेलो, पण असा अनुभव आम्हाला कुठंच आला नाही। एकंदरीत एवढ्या लोकांना गुण पण म्हणजे चांगल्या पद्धतीत वातावरण असल्यामुळं प्रखर स्वास्थ्य आहे, चांगल्या पद्धतीने इथं वागणूक आहे, जेवण चांगल्या पद्धतीने मिळतं, सर्व सोयी आहेत आणि प्रत्येकाची वागणूक ही आदराने मिळते। इथल्या मोकळ्या वातावरणात राहून अनेकांचं आरोग्य सुधारल्याचंही दिसून आलंय। मी 5-6 वृद्धाश्रम फिरून आलो आणि सगळ्या इथला अनुभव पाहता ही आनंद शाळा ही भारतात कुठेही नाही आहे, की इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे तरुण आहेत पण वृद्ध आहेत पण ते सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये इथं दिवसभर भाग घेतात, आनंदाने राहतात। तर या आनंद शाळेचं कौतुक करावं जेवढं थोडं आहे। इथलं खाणं पिणं, हवा आणि इथली स्टाफची सगळ्यांची वागणूक अत्यंत सुरेख आहे। उतरत्या वयात आयुष्य हसत खेळत आणि मनमोकळेपणानं जगण्याची संधी देणारी ही आनंद शाळा या वृद्धांसाठी आनंदाची नवी वाट ठरतीये। कुलदीप मानेसह रिपोर्ट एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।